करूया कफ्तानी टॉपचे ड्राफ्टिंग. त्यासाठी आपल्याला लागणार आहे मेजरमेंट फुल लेंथ, शोल्डर, स्लीव लेंथ. ड्राफ्टिंग करूया. सुरुवातीला आपल्याला या बाजूला फुल लेंथ घ्यायची आहे. कापड हा फोल्डमध्ये असणार आहे आणि फुल लेंथ प्लस 1.5 इंचेस फॉर द फोल्ड. त्यानंतर आपल्याला शोल्डर घ्यायची आहे. कफ्तानी टॉप असल्यामुळे शोल्डर प्लस स्लीव लेंथ एकत्र घेणार आहोत आपण. तर इथे आपल्याला घ्यायचं आहे, नॉर्मली आपण शोल्डर घेत असतो फुल शोल्डर, जसं की कॉलरच्या टॉपसाठी वगैरे वापरतो. 7 इंचेस मी शोल्डर घेणार आहे. त्यानंतर 7 इंचेसची स्लीव लेंथ घेणार आहे. टोटल 14 इंचेस झाले. त्यानंतर आपल्याला हा आयताकृती बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. पूर्ण अफगाणी टॉपची ड्राफ्टिंग हे अतिशय सोपी आहे आणि दिसायला टॉप हा अतिशय सुंदर होतो. तर आपण हा आयताकृती ड्राफ्ट तयार करून घेतलेला आहे. खाली ही फोल्डसाठी एक्स्ट्रा मार्जिन दिलेली आहे, ती आहे 1.5 इंचेस. त्यानंतर आता आपल्याला गळा घ्यायचा आहे. तर गळा रुंदी किती घ्यायची आहे ते बघू. हा कापड फोल्डमध्ये आहे, डबल फोल्ड आहे. गळा घ्यायचा आहे आपल्याला 2 इंचेस आणि खाली नेक लेंथ घेणार आपण. बॅक नेक घेणार 1.5 इंचेस. मागचा गळा हा आपण छोटा घेणार आहे, कारण कॉलर ड्रॉप होत अतिशय जास्त ड्रॉप व्हायला नको म्हणून. आणि फ्रंट नेक आहे हा आपण घेणार आहे 3 इंचेस. आपण 3.5 किंवा त्यापेक्षा मोठा पण घेऊ शकतो. आपल्या आवडीनुसार त्यावर आपण वेगळा शेप देऊ शकतो, जसा व्ही असो, गोल किंवा पानगळा. अशा प्रकारे आपण ही ड्राफ्टिंग करून घेऊया. ही पूर्ण कफ्तानी टॉपची ड्राफ्टिंग झालेली आहे. अतिशय सोपी ड्राफ्टिंग आहे. वरून इथपर्यंत वेस्ट लेंथ घ्यायची आणि वेस्ट लेंथवर आपल्याला मार्किंग करून आतमधल्या बाजूने इलास्टिक लावून घ्यायची आहे. म्हणजे कापडाच्या उलट्या दिशेने इलास्टिक लावून घ्यायची आहे आणि फ्रंट आणि बॅक दोन्ही साईडला आपल्याला इलास्टिक लावून घ्यायची आहे. त्यानंतर अफगाणी टॉपचा एक पॅटर्न तयार होतो. तो कशा पद्धतीचा असेल हे मी इथे तुम्हाला समजावून सांगते. इथे नेक आलेला आहे. त्यानंतर इथून आपल्याला समोरच्या बाजूनी, उलट्या दिशेने नाही, समोरूनच शिलाई मारून घ्यायची आहे. डबल शिलाई मारून घ्यायची आपल्याला ही. आणि या बाजूला आपण इलास्टिक वेस्ट लेंथवर लावलेलाच आहे, वेस्टवर. आणि शिलाई मारताना आपल्याला स्लीव लेंथ लक्षात घेऊन, स्लीव्सचा आर्महोल लक्षात घेऊन, त्यानंतर त्या आर्महोल्सपासून खालच्या भागाला आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. दोन्ही साईडला हा कापड लोंबता राहणार आहे. स्लीव्सच्या खाली हा कापड